मित्रांनो, आज आपण बघणार आहे रायरेश्वर किल्ला. तर किल्ल्यावर एक शंकराचं मंदिर आहे आणि त्या मंदिरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजाने स्वराज्य स्थापनेची शपथ घेतली होती. सो या किल्ल्यावरचं हे मंदिरच खूप ऐतिहासिक आहे, जे आम्ही बघायला चाललो आहे. आम्ही म्हणजे अमितचा ट्रेकिंग ग्रुप आणि त्याच्या बिल्डिंगमधले फॅमिलीज. सो ही ट्रिप एक फॅमिली ट्रिप आहे आणि इथे आम्ही करणार आहे ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि मस्त थंडीमध्ये स्टार गेजिंग पण. आता किती तारे दिसतात ते आपण व्हिडिओमध्ये बघूया नंतर. त्याबरोबर जवळपासचे लोकेशनही आम्ही एक्सप्लोअर करणार आहे. बरेच लोकेशन आहेत तिकडे आसपास एक्सप्लोअर करण्यासारखे. आता ते पण किती होतात ते आपण बघूया. तसं तुम्हाला अंदाज येईल जर तुम्ही ही ट्रिप प्लॅन करत असाल तुमच्या फॅमिलीज किंवा फ्रेंड्ससोबत. सो व्हिडिओ तुम्ही एंडपर्यंत बघा. तर चला आता सुरू करूया आपण आपल्या व्हिडिओला. छत्रपती शिवाजी महाराज की जय. नमस्कार मित्रांनो, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. तर आम्ही आज चाललो आहे रायरेश्वरला. रायरेश्वर ट्रेक कम फोर्ट जे काय आहे ते प्लॅनिंग आणि आपली बस आहे आणि सगळी अमितच्या बिल्डिंगमधली टीम आहे. त्याच्यावर आम्ही जोडलेलो आहे 4-5 जण. सो त्याची पब्लिक आहे आपल्या परशा मित्रांनो. तर आणि मी इंट्रोडक्शन करत होतो तर मग परशा तर होताच, नेहा पण आहे आणि रोजची माणसं आहे. विशाखा आहे, रेश्मा आणि हे बाकी सगळे पब्लिक आहेत. यांचे अर्ध्यांचे नाव नाही माहिती मला. सो हाय काय भावेश. येस. चला मित्रांनो, तर आता आपण खेळूया दमशरास. हा गेम तर नॅशनल बस गेम घोषित केला पाहिजे, पण या गेम मुळे आम्हाला बऱ्याच लोकांची नावं तर कळली. हा जो ऍक्ट करतोय ना तो शुभम AKA जेनझी बॉय आणि ही आहे अस्मी, ती पण त्याच गटातली. आणि हा तर आपला सौरभ. एक सेकंड, मराठीला काय आहे? या दोघांना तर आपण चंगू मंगू बोलू शकतो. एक आहे प्रतीक तर दुसरा आहे प्रतीकचा मित्र. मराठीला काय आहे? साईन. एकदम खतरनाक मूवी दिलेला आहे आम्ही. आता बघा गेस करतायत का दादा. हा पार्टी आहेत ना ताई, त्याचं नाव आहे पूर्वा आणि ते त्यांच्या क्यूट मुलीसोबतही आलेले. त्याचं नाव आहे खुशवी. अजून एक चंगूमंगू आहेत, थांबा हे बघा. हा चेतन आणि दुसरा संकेत. हे जे ऍक्ट करतायत ना त्यांचं नाव आहे आत्माराम. की समोर त्यांच्या उभा आहे ना तो अक्षय. त्याने तर मस्त ट्रिक लावली असं वाटलं होतं. कारण ही त्याची बायको निकिता, तिला आमच्या टीम मध्ये टाकलं जेणेकरून काही खानाखुनाने त्याला मूवी समजेल, पण असं तर झालं नाही. ही एक फॅमिली आहे, अमित, समता आणि त्यांचा मुलगा आर्यन. रेकॉर्डेड पण आहे. रेकॉर्डेड आहे. मुर्दे की जान. ओह माय गॉड. मोहनदास की ये हो, उसको वर्ड पता है पर वो बोलेगा नहीं. उसको वर्ड पता, बोलेगा नहीं अभी. यांचं नाव ओंकार आहे, द पार्लेजी मॅन. ते कळेल आता. मोहनदास एंटरटेनमेंट पॉइंट मिळाले आपल्याला. काय बोलू की लोक. बोल एंटरटेनमेंट. मोहनदास जी
हाजिर हो मोहनदास जी हाजिर हो. जोशी कुठे जी बोलली जी बोलली म्हणून जी दाखव. क्या बात है सर, क्या बात है सर, क्या बात, ये बात है. पाटीदा हा माझा मित्र अमित खराब यानेच ही ट्रिप ऑर्गनाइज केली आहे आणि हा जीटी ट्रेकर्स हनुमान माकड माकड माकडला कशामध्ये काय बोलतात? इंग्लिश मध्ये, हिंदी मध्ये बंदर. बंदर पहिला वर्ड बंदर आहे. दुसरा वर्ड हा हा सांग. घर, छप्पर वरचं, हॉटेल, एक घर आहे. ब्रदर्स, रिलेशन, फॅमिली, गाव, सावंतवाडी, सावंत, वाडी, बंदरवाडी. बस झालं यार, आम्हीच जिंकलो. आता कंटाळा, आता ना व्हिडिओ काढत. आता नाश्त्याचा टाइम झालाय आणि आम्ही ब्रेकफास्ट साठी खाली उतरतोय. आता सगळे लोक खात आहेत मस्त. आपला मसाला डोसा, मसाला. सौरभ जेवतोय डायरेक्ट, ब्रेकफास्ट नाही करत आहे. तुला सगळ्यांनी एक एक मस्त मस्त आयटम घेतले. हे जेवून घ्या रे एकदम डायरेक्ट 2 वाजेपर्यंत. 2 वाजता जेवण आहे. तरी हळू जेवतो. 2 वाजेपर्यंत जेवण. आता आम्ही बघा लगेच मसाला डोसा संपेल. 2 सेकंड. प्रॉपर काय ओ अरे बापरे बापरे बापरे, कोण बोलतोय बघा. देव ऑनली फॉर कॅमेरा. अरे चला चला, कुठे यार? किती वेळ हा चला बस मध्ये. ही बघा, ही आहे ना, ही सोनी. आता आम्ही ओळखत नव्हतो म्हणून एवढी शांत दिसते तुम्हाला समोर. पोचायचं नाही का काय एसटीत? ये भाई ये रियल मर्सिडीज है. ये अपना मर्सिडीज है. देखो बेनस मर्सिडीज बेनस. चला आता डेस्टिनेशनवर पोहोचायचं लवकरात लवकर. जास्त ऊन नको आम्हाला. फायनली उतरलेलो आहे एका स्पॉटला जिथे आमचा फर्स्ट डेस्टिनेशन. एवढ्या बसमधून ट्रॅव्हल करून 5.5 तास. सगळी पब्लिक उतरलेली आहे मस्त. चलो गुड मॉर्निंग हो गया सबका. आफ्टरनून में गुड मॉर्निंग हो गया. चला गुड मॉर्निंग. हे काय आहे? चिंच तोडतायत. हे काहीतरी वेगळाच प्रकार. हे जे झाडावरून चिंच पाडतायत ना, ते चंद्रकांत दादा. बघा, बायकोने एक ऑर्डर दिली की काय काय करावं लागतं. चालू आहे. ओढा एक नंबर. अरे किती आहे बघ. आणि या आहेत स्वाती काकी. त्यांना कळलंय की आपली फरमाईश कॅमेऱ्यामध्ये रेकॉर्ड झाली आहे म्हणून हसतायत. आपला 2 दिवसाचा इव्हेंट आहे. पहिला म्हणजे आपण बारामतीची विहीर बघणार आहोत. सेकंड आपण आज रायरेश्वर फोर्टला कॅम्पिंग करणार आहोत. तो फर्स्ट आपला रायरेश्वर फोर्ट कॅम्पिंगला जाताना एक गोष्ट लक्षात ठेवा की जे कॅम्पिंगला यूज होणार नाहीये, म्हणजे तुम्ही सेकंड डेला कपडे घालणार आहात ते यूज होणार नाही, ते तुम्ही बसमध्ये ठेवू शकता. कारण एवढं बस हेवी घेऊन जाणं इट्स नॉट बस. आणि बाकी तिथं गोल्ड वगैरे जे काही महागडी वस्तू आहेत ते बसमध्ये ठेवायचं अवॉइड करा. आणि आपण आज कॅम्पिंगला वरती जाणार आहोत. त्याची माहिती म्हणजे रायरेश्वर कॅम्पिंगला आता आपण इथून 1 तासावर येते कॅम्पिंग. आणि 1 तासावर नंतर आपल्याला ट्रेक करायचं. एक म्हणजे नॉर्मली खूप इझी ट्रेक आहे. फक्त 2 शिड्या चढायच्या आणि नंतर नॉर्मल वॉकिंग आहे. तर तो ट्रेक मोस्टली आपल्या जर आपण एवढा. फायनली मित्रांनो, आम्ही इंट्रोडक्शन म्हणजे लॉंग जर्नीनंतर स्टार्ट केलं आहे चालायला आपल्या फर्स्ट डेस्टिनेशनला, बारामतीची विहीर. आता तिथे मोती तर नाही आहेत, पण जे आहे ते आपण आता बघूया काय आहे. आणि बघा ना किती मस्त शेत आहे यार. इथे हाच आहे, हा साईड जो आहे ना, तिथे एवढे शेत आहेत ना की एकदम असं आणि एकदम सपाट लांबपर्यंत दिसतं आपल्याला. सो ते खूप मजा येते बघून. म्हणजे आम्हाला मजा येते, आम्ही कोकणी लोकांना. या लोकांना तर एकदम कॉमनच वाटते, पण आमच्याकडे असं एवढं सपाट दिसतच नाही. सगळीकडे झाडं.
सो हा एक वेगळाच आनंद आहे. आणि हवा काय थंड आहे, मस्त. एवढं इथे ऊन आहे, तुम्हाला दिसत असेल ना. आता किती वाजले, ऑलमोस्ट 1 वाजतोय, पण हे ऊन एकदम लागत नाही आणि थंड वाटतंय मस्त. हे मुलं मजा करतायत एकदम मस्त ना एकदम. हा आहे शौर्य, ओंकारचा मुलगा. एकदम मस्तीखोर वाटतोय ना, असं नाहीये. तो शांत आहे. त्याचा पुढचा वर्जन तुम्ही बघितला नाही, तो आपण पुढे बघूया. आणि त्याच्या बाजूला उभा आहे ना, हा आहे अर्णव. तो शांत दिसतोय. मला तर तो शांतच वाटतो. गरम नाही होतं ना, थंड वाटतंय ना. यस, मजा करायची. हे इथे यांच्या चिंचा काढणं काही थांबत नाही. हे चिंचांचं दुकान टाकणारच आहे अल्पाईनला जाऊन. या आहेत रोहिणी. त्यांच्या बाजूला आहे निलेश काका आणि मीना काकी. मला असं वाटतं हेच एल्डर होते आमच्या सर्वांमध्ये, पण फिट पण तसेच होते. पेरू आहे, पेरू मसाला चांगला आहे, मस्त आहे पेरू, एकदम फ्रेश वाटतंय, फ्रेश. पोचणार आहे का आपण? काच जासून आयला इथेच आहे. मित्रांनो, आम्ही पोचलेलो आहे विहिरीला, बारामती विहीरला. तुम्हाला दाखवतो विहीर, बघा किती मस्त आहे. बघा आपली पब्लिक पोच. चलो चलो फोटो लेने चलो भाई. पब्लिक आ रहे, पब्लिक आ रहे, पब्लिक आ रहे, आ रहे आगे आगे पब्लिक. अरे कुठून आले, कुठून आले? शोधला, रस्ता शोधला बरोबर आहे की. हा भारी दिसतंय. ओहो, राजवाडास, राजवाडास. या काकाने, या दादाने उडी मारली वरतून आणि आम्हाला वाटलं कोणतरी माणूस पडला, ॲक्सिडेंट झाला इकडे, पण नाही, त्याने उडी मारली. ते होणार आहेत वाटतं, इकडचे आहेत गाववाले, त्याने होणार. दादा किती गोल आहे? 100 फूट. अरे बापरे. फोटो काढून झालेत. आता तरी आम्ही अजून एक फोटो काढायला जातोय त्या साईडला. या साईडून दिसत नाही. हा इथे पब्लिक थकलून बसलेत आता फोटो काढून काढून, कारण की हा एवढा एरिया आहे, एवढाच एरिया आहे म्हणजे. पण आता मी जातोय या एरियामध्ये, तिथे सौरभ उभा राहिला आहे, शो ऑफ करतोय. शो ऑफ. मित्रांनो, ही जागा काय मस्त आहे बघा, एकदम एकदम थंड वाटतंय. आणि ह्या आतलाच पोर्शन या बघा, इथून विशाखा फोटो काढते. मित्रांनो, इट्स अ लंच टाइम नाव. लंच केलं काय दोस्त? हळू जेवायचं असतं नेहमी. हळू जेवायचं असतं, बरोबर आहे. कितीचे थेपले, पराठे नाही थेपले. चला खावा आता. मी तिथे थेपले बसून जागा दे का खाली. काय किती गुन्ही बाळ खातो बघा कसा. फोटो काढतो मला, काढा आम्ही पण खातोय थेपले. आता पडून दे ना. सॉरी, मला हाताने फोडता येत नाही तर मी तोंडाने फोडणार. येस येस येस, ठीक आहे, आपल्याला चालेल. एक हात मला बिझी आहे म्हणून मी म्हटलं येस. इट्स आहे, खाऊया पहिला पण. धडपड्या. चला तर आपण उरलेल्या लोकांना भेटूया आणि माझ्यामध्ये इथे इंट्रोडक्शन राऊंड संपून जाईल. सो हे आहेत हेमा आणि अनया, आणि ही आहे कृपा, ओंकारची वाईफ. आणि अजून एक आपली चंगूमंगू जोडी, दिशा अँड अश्लिषा. व्लॉग केले, व्हिडिओ देखलो. हे आहेत सचिन आणि सोनल. आणि हे आमचे बिझनेस क्लासचे लोक सेपरेट बसले. हे काका आहेत महेंद्र गुजराती. हे अक्षयचे वडील आहेत. कशाला खाणार, पाव संपलं. तिला दे रे बरेच नको. सौरभने संपवले भाजी. खाल्लं खाल्लं, आता मजा आली. 2-3 आयटम खाल्ल्यावर मजा आली. ठेपल्याने मजा नाही होती, 2-3 आयटम खाल्ल्यावर जरा मजा आली. तिथलंच आहे मला काय नवीन आयटम बघू. सगळं नवीन एवढंच काय बोलला माहितीये का? सगळं घेऊन बिस्मिल्ला करा.
मित्रांनो या म्हशीचा बघा, हे सौरभपेक्षा जास्त वेट लॉस झालंय व आमचा वेट लॉस किंग. आणि हिचं बघा, आईला नुसती हाडं दिसत आहेत. नाही मारू नको फुल. अजून एक गोष्ट मित्रांनो, हे बघा, हे हॉटेल आहे इकडे बाजूला. सो जेवायचं पण आहे आणि राहायचं तर मला वाटत नाहीये, पण ऍटलिस्ट तुम्हाला जेवायला तिथे मिळेल. आणि इथे पार्किंग पण आहे. जर गाड्या आणल्या तर इथे पार्क करायच्या आणि इथे फुल असेल तर मग तुम्हाला शोधावं लागेल. आयला मित्राने एकदम भारी काम केलंय. एकदम भारी काम केलंय. ऊस आणलाय तोडून शेतातून, पण विचारून आणलाय. बरोबर ना? विचारलं ना? हा, विचारून आणलाय. नाही मी बघितलं, विचारत होता. तुटला ऊस तुटला. सोय झाली, सर्वांची सोय झाली. ही बघा, ही क्यूटची मुलगी आहे ना, ही आहे खुशवी. आणि तिकडे कोपऱ्यात हा क्यूटचा मुलगा आहे, तो आहे आर्यांश. काय काय करावं लागते. अरे मस्त आहे. फायनली मस्त भेटलाय खायला आम्हाला पण. वर्षामुळे त्याने कापून बिपून दिलं मस्त कोयता. असली ऑथेंटिक ऑर्गॅनिक एवढं काय असेल ते. आता डेस्टिनेशन नंबर 2 आम्हीच सांगणार आहे. आम्ही कुठले? रायरेश्वर फोर्ट कॅम्पिंग. एक नंबर. आता आपल्याला डायरेक्ट कॅम्पिंगला जायचं आहे रायरेश्वर फोर्टला. आता इथून निघूया आणि कल्टी मारूया. चलो. तर मित्रांनो, आपण आता किल्ल्याकडे चाललोय आणि यस, मॅप लावूनच आपण सगळा प्रवास करतोय. तर मॅप लावत आपण एका अशा रस्त्यावर आलो जिथे राईट होता. आणि तो राईट एवढा नॅरो आहे की एवढी मोठी बस जाणं तर असं बघूनही शक्य वाटत नाहीये. बस तर ड्रायव्हर बोलला की इथे कसं जाणार आता आम्ही. सो आम्हालाही थोडंसं टेन्शन आलं. आणि खूप मोठी गोष्ट होती, कारण की इथून 8 किलोमीटरचा इन्क्लाइन होता तो प्रॉपर, त्या जिथून तो टर्न आहे ना. येस. सो जर तुम्ही अशी 50 सीटरची बस आणत असाल तर थोडंसं हे मेंटली प्रिपेअर व्हा, की ड्रायव्हरला प्रिपेअर करा मेंटली, की इथे थोडंसं तुला असं रिस्क घेऊन चालवावं लागणार आहे. कारण की आमच्या ड्रायव्हरने ही रिस्क घेतली आहे. येस, ही रिस्कच आहे एक. हे बघा, हे कसं दिसतंय बघा. मी चालवतोय गाडी, छोट्या रस्त्यावर जाते आणि टर्निंग्स पण खूप शार्प होते, जो आपण हेअरपिन बोलतो तो. असे 3, 4 ते 5 हेअरपिन आहेत. आणि तिथूनच आपण असं वरती पोहोचतो. पण देवाच्या कृपेने समोरून एकही गाडी आली नाही. ज्या गाड्या होत्या ते निघून गेल्या. आणि त्याच गाड्यांमुळे आमच्या ड्रायव्हरला कॉन्फिडन्स आला की एवढी मोठी बस वरतून आली, ह्याचा अर्थ की आपली पण बस जाऊ शकते. एवढी मोठी बस म्हणजे ते टेम्पो ट्रॅव्हलर्स असतात ना, छोटे छोटे व्हाईट कलरचे. यस, ते 2 टेम्पो ट्रॅव्हलर्स आणि एक जीप आलेली वाटतं. आम्ही त्या टेम्पो ट्रॅव्हलरलाच विचारलं की वरती गाडी जाऊ शकते का. तर तो बोला हो येस, पण तुम्हाला सांभाळावं लागेल. जर ते टेम्पो ट्रॅव्हलर नसते आले ना, या ड्रायव्हर साहेबांनी घातलीच नसती वरती गाडी. आणि इथेच आपण विचार करत आम्ही बसलो असतो, आता करायचं काय. कारण की सनसेट तर आपल्याला पाहिजे होता, पण घराच्या गोष्टी घडतात. आणि आम्हाला सनसेट तर मिळणार होता वरती, म्हणून ते वाटतं गाड्या आले आणि आम्हाला सांगितलं की चला जाऊ तुम्ही वरती. मित्रांनो, या साईडने आलो आम्ही आणि डायरेक्ट तिकडून खाली उतरत होतो. पण या साईडला रोड इकडून आहे, चांगला असा कॉन्क्रीटचा रोड गेलाय. इथून गाडी उठवायची आणि डायरेक्ट जायचं. मॅपमध्ये त्याला लेफ्टच दाखवला, तर लेफ्ट 2 येतात, एक इकडे आणि खाली. असा मॅप गंडवतो कधी कधी. तर आता परत आपल्याला वरती जायचं इकडून. मित्रांनो, सर फायनली आम्ही पोचलेलो आहे वरती रायगड फोर्टच्या पार्किंगमध्ये. आणि खूप मस्त जागा आहे. गाडीतून येताना जाम फाटली, कारण की रस्ता खूप छोटा होता. त्याच्यामुळे रस्ता खूप छोटा असल्यामुळे जरा टेन्शन येत होतं की एवढी बस येईल की नाही. पण आणली भाई आमच्या ड्रायव्हरने. हमारे ड्रायव्हर को सलाम. तर आता हे बघा, हा मस्त व्ह्यू आहे. हे बघा समोर, एक नंबर. पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्याच्या सीमेवर वसलेले रायरेश्वर हे गिरस्थान स्वराज्याच्या शक्तीमुळे विशेष प्रसिद्ध आहे. रायरेश्वरच्या दक्षिणेला सातारा जिल्ह्याची हद्द लागते आणि आम्ही त्याच दिशेने आलो आहे. सो कसं आहे की इथे आता वरती तुम्हाला दिसतंय, तर हा रायरेश्वर किल्ला जास्त वरती नाही आहे. आपल्या बेस पासून जिथे आपली पार्किंग करू शकतो, आपली गाडी आणू शकतो, तर इथे आपले वयस्कर लोक किंवा छोटी मुलं ही जाऊ शकतात. सो त्याप्रमाणे तुम्ही ही गोष्ट प्लॅनही करू शकता तुमच्या फॅमिली सोबत. ही
बराचसा डिस्टन्स कवर केला गाडीने. सो आपल्याला आता एवढ्या शिड्याने जायचं आहे वरती, थोडा शॉर्ट पॅच आहे. आता जाऊया आपण हळूहळू. सनसेट पण होतो आहे मस्त. कॅम्पिंग करायची आपल्याला, त्या सनसेटला जर यायचंच होतं. मस्त फिरून आलो, थोडं लवकर आलो असतं तर बरं झालं असतं, पण ठीक आहे आता जे होतं ते होतं. मित्रांनो, तुम्ही कुठे वाचलं असेल की या किल्ल्याला रायरेश्वर पठारही बोलतात. पण मग नक्की का असं? कारण किल्ला म्हटलं तर मोठे दगडाचे भिंत येतात, दरवाजे असतात, तर ते इकडे दिसत नाही म्हणून का? तर आपण ही गोष्ट बघूया. रायरेश्वर किल्ल्यावर बघायला गेलं तर फक्त हाच एक मार्ग आहे वरती यायचा, आणि बाकीच्या तिन्ही बाजूने उंच उंच दऱ्या आहेत आणि तेच भिंतीचे कामं करतात. म्हणून महाराजांना कधी किल्ल्यावर मोठे दगडाचे भिंत बांधायची गरजही लागली नाही, आणि ही जागा फक्त नियोजनासाठी वापरली जायची. यावर दारुगोळे असं काही नव्हतं. आधी तिला चढायला शिड्या असून सुद्धा तिचा एक्साइटमेंट ॲट नेक्स्ट लेवल. थांब थांब. शौर्य, शौर्य गुड. तू 50% ट्रॅक कम्प्लीट केलास, आता ओनली 50%. Finally achieved target. Come on, Chetan. You can do it. Come on. Come on. Make it fast. एवढंच अचीव करायचं आहे तुम्हाला, बस. That's it. Pass. Easy. Come on, Shinshan. Yeah. Yeah. Yeah, that's it. एवढंच आहे जिथे मी उभा आहे. Come on. Easy. Win. आ जाओ. Easy. Yes. इधर देखो. पोचलो. हा पोचलो. गजब. हो. क्या ही व्यू है भाई. आणि वरती जेव्हा तुम्ही पोहोचतात ना, तेव्हा तुम्हाला दिसते सपाट जमीन एकदम लांब पर्यंत. म्हणूनच ह्याला पठारही बोलतात. आणि हा पठार सुमार 18 किलोमीटर पसरला आहे, आणि ह्याच्या प्रत्येक कोण्यावरून तुम्हाला किल्ले दिसणार आहे. आपण पुढे बघूया कुठल्या कुठल्या भागावरून कुठले किल्ले दिसतात. आणि या पठारावर जसं पावसाळा संपतो तेव्हा जवळपास 200 प्रजातीचे फुलं दिसतात. तर तुम्ही ह्याला किल्ला आणि पठार दोन्ही बोलू शकतात. जय. बोल जय. चालतो कसा आहे? चालतोच आहे तो. हात नको लावू त्याला, हात नको लावू. आली होल टीम. डन. सब लोग आ गए. आले. काकी पण आल्या. कसं वाटतं तुम्हाला? मस्त आहे एकदम. दोन आमचे जिजाऊ एकत्र आले. एकदम सनसेटच्या अगोदर आले. मस्त एकदम. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनातील क्रांतिकारी दिवस म्हणजे 27 एप्रिल 1645 होय. याच दिवशी शिवरायाने वयाच्या 16व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात स्वराज्याची शपथ घेतली होती. 12 मावळे
खोऱ्यातील सवगडी हीच शिवरायांची ढाल होती. रायरेश्वराच्या परिसरातील निवडक सवंगड्यासह शिवाजी महाराज रायरेश्वराच्या मंदिरात गेले आणि त्यांच्या साथीदारांसोबत त्याने शपथविधी सोहळा पार पाडला. शांतता, सन्नाटा आणि हा रोड बघा केवढा मस्त आहे. आणि ते सनसेट झालेला आहे. लक्झरिया 4 BHK मंदिरात जातोय. सो शेवटी फक्त आम्ही दोघंच उरलोय, मी आणि परेशान. रात्रीच्या अंधारात फ्लॅश एवढा आला डोळ्यावर दिसलंच नाही काय. सनसेट झाला, सगळं झालं. आता चहा आणि नाश्ता करायचा आहे. हॅलो, काहीतरी आलं ब्रिज मिनी पूल. जरा अरे हा, हे का दाखव, बॅटरी दाखव तिकडे. ओ सही. अशुद्ध नाही करायचं तेव्हा. पिण्याचं पाणी आहे ना. चल बरं आहे, काहीतरी आहे प्यायला जवळच जाऊ. तर हा लवकर आलो असतो तर इथे दिसलं असतं सगळं ना. जो नसीब में वही मिलेगा. आज तुम्ही आलात रायरेश्वर किल्ल्यावरती. तर रायरेश्वराचं वैशिष्ट्य म्हणजे रायरेश्वरचं मंदिर, जिथं आपल्या छत्रपती शिवाजी महाराज अवघ्या वयाच्या 16व्या वर्षी 27 एप्रिल 1645 साली हिंदवी स्वराज्य स्थापनेची प्रतिज्ञा घेतली. ते हे मंदिर आहे. ते पूर्ण पांडवकालीन मंदिर आहे आणि 18व्या शतकात परत रिकन्स्ट्रक्ट केलेलं मंदिर आहे. आतमध्ये जसं तुम्ही एंटर करता तसं लेफ्ट साईडला एक शिलालेख आहे, तो एक बघू शकता. राईट साईडला 2 सिंबल पांडवकालीन, ते पण बघू शकता. आतमध्ये गेल्याच्यानंतर महादेवाचं मूर्ती आहे. त्याच्या आतमध्ये गेल्याच्यानंतर गाभार आहे, जिथं महाराजांनी शपथ घेतली. या साईडला ही जननी देवीचं मंदिर आहे. ही दक्षिणमुखी देवी आहे. दक्षिणमुखी देवी वगैरे कमी असतात. समोर महाराजांचं स्मारक आहे. आणि दुसरं एक रायरेश्वराचं वैशिष्ट्य म्हणजे 7 रंगाची माती. तर एकाच ठिकाणी मिळणारी इथं 7 रंगाची माती मिळते. आणि ती जी टेकडी दिसते उंच, त्या टेकडीच्या मागे, तर ते आपण सकाळी बघणार आहोत. तर ती एकाच ठिकाणी 7 रंगाची माती का तयार झाली, तर एकाच ठिकाणी तिथं व्हॉल्कॅनो ती तयार झाली. आपल्याला गेल्याच्या नंतर वेगवेगळे दगड वगैरे दिसतात कलरचे. एका दगडामध्ये जवळजवळ 7-8 कलर बघायला मिळतात. ते एक बघणार आहोत. या साईडला पांडवांनी कोरली एक छोटीशी लेणी, एवढं काही खास बघण्यासारखं नाही. फक्त की एवढंच त्याच्यातून समजतं आपल्याला की इथं पण पांडव आलेले. तर तिथून त्या पांडव लेणीवरून कळतं. एवढं कोरीव वगैरे काम नाही आहे, जसं अजिंठा लेणी वगैरे आहेत तसं नाही. छोटीशी लेणी म्हणजे मंदिर आणि 7 रंगाची माती, हे बघण्यासारखं आहे. तर आपण हे मंदिर बघूया. आता मंदिरात जाताना सगळ्यांनी इथलं पाणी, पायावर पाणी घ्या आणि नंतर सॉक्स वगैरे बाहेर काढा. या बाजूला शूज काढा. मंदिर आहे, ठीक आहे. ठीक चालेल. तर आता सीन इथे असा होता की आमचं जो कॅम्पिंग लोकेशन आहे तो थोडा खाली होतं आणि जे त्यांचं गाव आहे ते थोडं वरती आहे. एक माझ्या मते 5 ते 10 मिनिटं चालायचं होतं. तर आम्ही 5 ते 10 मिनिटं चालून वरती गेलो, कारण की आम्हाला मेन मंदिरच बघायचं आहे आणि म्हटलं की आत्ताच बघूया मंदिर, सकाळी लेट होणार. सो आम्ही ते मंदिर पहिले बघितलं. त्याच्यानंतर परत मग नाश्त्यासाठी आलो इकडे. सो नाश्ता त्यांच्या घराकडे होता
आणि त्यांचं घर थोडंसं लेफ्ट साईडला होतं. सो आम्ही नाश्ता आलाय आता असं झालं की गरम गरम भजी नाश्ता आलाय. वाढणारा बरोबर नाही तो सोबत खातोय. थोड्या थोड्या भाज्या येत होते आणि सगळ्यांच्याशी भूक चालवत होती. खातो पण येतो. 1-2 भाज्या लागल्या. अरे एक थोडा दे दो. व्हिडिओ इथे पण तेवढी इनफ नव्हती, म्हणून मी म्हटलं एक हॅक करूया, आपण डायरेक्ट किचन मध्येच जाऊया भजी खायला. पण तिथे जाऊन जी उदास झाली आहे ना मोठीवाली, पण मी थोडासा ऍटलिस्ट चहा तर घेऊन आलो. मी म्हटलं काय ना काहीतरी तरी घेऊया, भजी नाही तर चहा. दिसतोय का वगैरे दिसतोय? येस बॉस. या चुलीवरच्या धुराचा एवढा खतरनाक धूर आहे ना. इथे चहा गरम होते आणि भाजीही बनते, भज्याही बनतात मस्त. चला भज्या चाय. पण लिटरली मित्रांनो, हे लोक असंच काम करतात यार, या एकदम धूरमध्ये, आणि डोळ्याची वाट लागते. हे चपात्या, ते जे भाकरी चपात्या बनवते आमच्यासाठी बनवतायत, म्हणजे ते त्यांच्यासाठी पण तिकडेच बनवत असेल. खतरनाक आहे. थंडीत चहा प्यायची मजा एकदम वेगळीच आहे. मजा आली. मित्रांनो, आकाश तर एकदम मस्त असं दिसत होतं आणि फुल तारे दिसत होते. तर तिकडे ह्या रोहिणी मॅडम आहेत, त्यांना थोडंसं माहिती आहे स्टार्स बद्दल, तर ते जरा थोडंसं आपलं नॉलेज शेअर करत होते आणि समजवत होते हा कुठला तारा आहे. आपले ऍपने आपण बघू शकतो की कुठला तारा आहे वगैरे. आणि ऍक्च्युअली मिटिओर शॉवर समथिंग काहीतरी होणार होतं 1-2-2:30 वाजता का 12 वाजता. त्याच्यासाठी लोक थांबलेले की जर ते बघायला मिळालं तर मग झालं भाई, पैसा वसूल ट्रिप एकदमच. म्हणजे ते तशी तर आहेच पैसा वसूल, पण अजून त्याला चांगलं भर पडेल. पण मीनरास कॉन्स्टिलेशन प्लॅनेट्स नाही दिसणार. प्लॅनेट दिसतात ना कुठे आता. हे काय ब्राईटेस्ट दिसतोय चंद्राजवळ एक ब्राईट तारा दिसतोय बघ त्याला, पण तो लुकलुकत नाही. सो दॅट इज अ प्लॅनेट. तो ज्युपिटर आहे. म्हणजे तो प्लॅनेट दिसणार नाही तसा. मध्ये इंटरेस्ट आहे. हे बघ हे बघ, आपण हे बाकी सगळं कॅन्सल करूया म्हणजे तुला ते कळेल. कॉन्स्टिलेशन कॅन्सल करू. हे बघ, हे दिसत आहेत तुला प्लॅनेट्स. मून कुठे? हा बघ मून आहे. हा बघ हे बघ, हा मून आहे आणि त्याच्या खाली ज्युपिटर आहे बघ. हा बघ, हा मून आहे आणि ते खाली बरोबर 3-5 ज्युपिटर आहे बघ. आणि वरती येतो, त्याच्यावरती युरेनस आहे. तू जर नीट बघितलं. आता मस्त आम्ही इकडे कॅम्प फायर जळवणार आहे आणि गाणी बोलून मजा करणार आहे. पण त्याच्या अगोदर एक खतरनाक सीन झालाय इकडे. सो म्हणजे मला एक मस्त कंटेंट मिळता राहिलाय, नाहीतर मग डायरेक्ट ब्रेकिंग न्यूज आली असती. ठीक आहे, तुम्ही बघा. आम्ही इथे जस्ट हे सगळं करत होतो आणि ना कुत्रा कंटिन्युअस भुकतोय एका दिशेला बघून. मग त्या दिशेला आम्ही बॅटरी मारली. म्हटलं काय आहे त्या दिशेला, बघूया तरी. आणि तिकडे बघा काय सापडलं. टॉर्च घेऊन ये. टॉर्च आवाज काय आहे? म्हैस आहे वाटतं. म्हैस म्हैस ती तर रवंत करते. हो ना, अशी करते म्हणजे म्हैस आहे. ब्लॅक पॅन्थर म्हैस आहे. अरे ना मागे जा पोरं. भैंस है और 2 है. भैंस है, म्हैस आहे रे, म्हैस आहे. फाटली विशाखा फाटली. म्हैस आहे. आज पाळलं पाहिजे. हे का म्हैस आहे का? डोळे चमकतात दिसतात. तो आवारा न जाने किस पे आएगा. है अपना दिल तो आवारा न जाने किस पे आएगा.
चालू आहे आम्ही थोडं हसीने नाही बोला हे आम्ही अरे काय बैठक मारतात हा बोल 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 अरे बोलो होता चांगला एकमेकांना चॅलेंज देत आहे जेवणाला 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 अरे वा अरे वा अरे वा अरे वा आले 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 आ जाओ आ जाओ आ जाओ थँक्यू 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 येते 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 पिठलं आणि भाकर एक नंबर कॉम्बिनेशन नाचणीची भाकरी आणि पिठला अजून पण येत आहे सध्या तरी ठीक आहे. तर फायनली मित्रांनो आला टाइम तो तारे बघायचा आणि एकदम अचानक सडनली असं एकाला एक असा तुटता तारा दिसला. माइट बी प्रशांतला दिसला वाटतं आणि बाकीच्या लोकांना. मी त्यांचा फोटो काढत होतो आणि नेहा प्रशांत हे सगळे लोक माझ्याकडे बघत होते. त्यांना माझ्या पाठी दिसला आणि मला दिसला नाही तो. सो माझं मिस झालं. ते लोक फुल खुश हे आम्हाला दिसला 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 आणि असे सगळे लोक ऍक्टिव्ह झाले. मग सर आता सर्वांनाच बघायचंय ना, सर्वच पैसे देऊन आलेत मग काय आता. सो सर्वांनाच बघायचंय. तर असं पण खूप कमी लोकांना दिसत होता कारण की त्याचा फ्रॅक्शन ऑफ सेकंड मध्ये जात होता. सेकंड पण नाही, एकदम असा 1/4 सेकंड असेल. आपण कोणाला दाखवणार ना तेवढ्यात तो निघून जायचा तिथून. तसं तुमच्या लकवर आहे. मला तर 3 दिसले. एक तर खूप मोठा होता मस्त एकदम, अजूनही मला स्पष्ट दिसतोय तो तारा. आणि काही लोक होते एकदम सॅडली त्यांना दिसलाच नाही. सो येस, त्यांचे बिचाऱ्यांचे पैसे वसूल नाही झाले तेवढे स्टार गेजिंगचे. पण मजा खूप आली. सो एंटरटेन झाले सगळे लोक तारे शोधण्यामध्येच. आम्ही फोटो मस्त काढला पण मस्त लाईट ह्याच्यामध्ये फोटो येत होते आणि जे आपले स्लो शटरचे फोटो आहेत ते पण आम्ही काढले आणि मजा आली. आपली झोपायची तयारी. चला मित्रांनो आता झोपतोय. बाय बाय. सकाळी उठूया आणि आपण मस्त सनराईज बघू जर उठता आलं तर. चलो बाय बाय. मला ते करतायत नेट कुठून येते यार. आता कुठून पडणार आहे सांगा मधून. आता कुठून पडणार आहे ते सांगा फक्त. हो कुठून पडणार ते सांगा ते बघतो. ठीक आहे, ज्या साईडला फिरवतो तिथून अशा गटागटा त्यांच्या मांडीवर बसावं लागेल. फिरणार चिकेच्या मांडीवर. चौकाची गोष्ट नाही, स्वादी बसणार ना. ह्याच्यावर एकता कपूरला सिरियल काढायला सांगायची, केव्हा पण होतील. तुमच्या